हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर बघा, सकाळपासूनचे काही व्हिडिओ मी काढलेच नाही. संध्याकाळी म्हटलं चला आता आपण ब्लॉग सुरू करूयात. छान अशी केसांची वेणी घालून घेतली होती, कारण आजकाल भरपूर सारे केस गळतात. काही करावं काही कळतच नाही, कारण भरपूर सारे केसच गळतात. त्यानंतर बघा, छान असं देवपूजा वगैरे संध्याकाळची म्हणजे दिवाबत्ती वगैरे लावून घेतली, कारण सकाळचीच देवपूजा वगैरे होती, पण संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे करते. तेलाची बॉटल मी काल घासून ठेवली होती, पण ती काय तेलकटपणा गेलाच नाही. मग काय केलं, गरम पाणी घेतलं, त्यामध्ये त्या तेलाच्या जी काचेची बॉटल होते त्यामध्ये टाकून ठेवल्या होत्या. चांगलं स्वच्छ पुन्हा एकदा घासून घेतल्या. अंश बघा स्कूलमधनं आला, थोडासा खेळला वगैरे, खाऊ वगैरे खाल्ला आणि पुन्हा जे झोपून गेला ते अजून उठलाच नाही. म्हटलं तो झोपलाय, तो पटक्यास चपात्या वगैरे करून घेऊया. आज काय अंश चप्पा नव्हते, मी आणि अंश सुद्धा दोघांसाठी स्वयंपाक करायचे होत्या, म्हणून 2-3 चपात्या करून घेतल्या आणि त्यानंतर लागल्यास लगेच भांडी सगळी घासून घेतली, कारण दूध पिशवी संपली होती. खाली मार्केटमधनं दूध पिशवीसुद्धा घेऊन यायची होती. आज काय दूध पिशवीवाला आला नव्हता, म्हटलं खाली जाऊन दूध पिशवी घेऊन येऊया. पण त्या अगोदर बाकीची सगळी कामं उरकून घेतली, कारण अंश उठल्यानंतर म्हटलं दूध पिशवी घेऊन यायचं आणि दूध गरम करून त्याला दूध चपाती वगैरे खाऊ घालायचं. आणि त्याचा जो होमवर्क राहिलेला आहे, भरपूर सारे त्याचे स्कूलमधले सुद्धा बुक कंप्लीट करायचे आहेत, तर ते करून घ्यायचे आहेत. मग काय केलं, तो उठायच्या अगोदरच चपाती वगैरे भांडी वगैरे सगळं घासून घेतलं. ही जो कलश दिसतोय तो स्वामींचा आहे. रोजच भांडी घासतानाचं मी सकाळचं नाही घासलं तर संध्याकाळचं का होईना मी रोज ते गडवा घासून टाकत असते, कारण स्वामींना पाणी ठेवते, तर ते आपण जसं पाणी पितो, आपली पाण्याची भांडी वगैरे घासतो, तसं स्वामींची सुद्धा मी भांडी घासत असते. आणि छान अशी भांडी वगैरे घासून घेतली आणि मग जायचं होतं खाली. तर अंश तोपर्यंत उठलासुद्धा होता, त्याचा आवाज येत होता मम्मा मम्मा म्हणून. म्हटलं 2 मिनटं थांब, भांडी घासू आपण. त्याला छान असं फ्रेश करते आणि मग त्याला खाली घेऊन जाते आणि दूध पिशवी घेऊन येते, कारण आज अंश चप्पा नाहीत, त्यामुळे एवढं काही लोड नाही आहे. पण तरी पण स्वयंपाक तर करावा लागतो, कारण दोघांनासुद्धा खाऊ पिऊ लागतेच की, म्हणून. पण ते असल्यावरती कसं बरं असतं, सगळं व्यवस्थित होतं आणि घरात कसं भरल्यागत घर वाटतं. तर आज ते थोडेसे कामानिमित्त बाहेर गेले होते. मग मी आणि अंश निघालो होतो खाली आणि त्याला म्हणलं, बघ अंश तू काय करतो सांग रे. तर तो माझ्या मागं लपत होता, म्हणत होता मला नको घेऊ त्या ब्लॉगमध्ये तुझ्या, तू ब्लॉग कर, असं त्याच्या गप्पा गोष्टी चाललेल्या असतात. मग काय खाली गेलो, जातानाच त्याने सायकल घेऊ का म्हणत होता. म्हणलं सायकल नको घेऊ, मग ट्रॅक्टर घेऊन आला आहे. तर MMGमधनं दूध पिशवी घेतली आणि घरी यायला निघालो. घरी येता येता त्याचा ट्रॅक्टर गेला त्या गाडीखाली. त्याला एवढं हसायला होतं की ट्रॅक्टर त्या गाडीखाली गेला. वरती आली तर काय, माझ्या मैत्रिणीने चिकनची भाजी केली होती, तर ते म्हटले घेऊन जा. म्हटलं नको आहे, मी ऑलरेडी स्वयंपाक केलेला आहे, कारण दूध चपाती म्हटलं खाऊ दोघांनी. तर कशाचं तिचं म्हणणं होतं भाजी घेऊन जा. मग तिने चिकनची भाजी दिली. मग काय भाजी चिकनची म्हणलं, भात तर लावाच लागेल. भात लावला आणि छान असं जेवण केलं. असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा.